नमस्कार मित्रांनो, मी संतोष सोनोने मराठी योजना अँड इन्फो या चॅनलमध्ये आपले स्वागत करतो। मित्रांनो, आज 5 जुलै रोजी शिक्षक भरतीच्या संदर्भात महत्त्वाच्या घडामोडी घडताना दिसत आहेत, ज्यामध्ये पवित्र पोर्टलवरती आज न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे। तसेच रयत शिक्षण संस्था सातारा यांची आज उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होते। तसेच 2017 मधील शिक्षक भरतीची जी केस आहे, ज्यामध्ये शिक्षक भरतीवरती स्टे आहे, त्याची आज 5 जुलै रोजी कोर्टामध्ये सुनावणी होती। यामध्ये नेमकं काय घडलं याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आपल्या मराठी योजना अँड इन्फो या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून शिक्षक भरतीविषयी नवनवीन अपडेट्स आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आज 5 जुलै रोजी पवित्र पोर्टलवरती शिक्षक पदभरतीच्या बाबतीत एक प्रसिद्ध पत्रक हे पवित्र पोर्टलवरती जाहीर करण्यात आलेलं आहे। यामध्ये नेमकी काय माहिती दिलेली आहे याविषयी आपण सुरुवातीला माहिती पाहू। बघा, पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरतीसाठी मुलाखतीशिवाय या प्रकारातील उर्वरित समांतर आरक्षणातील रिक्त पदे या त्या सामाजिक आरक्षणातील सर्वसाधारणमध्ये रूपांतरित करून 25 जून 2024 रोजी सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली आहे। त्यामध्ये 3150 रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांची शिफारस झालेली आहे। कन्व्हर्टेड राऊंड लागलेला आहे, हे याची माहिती आपल्याला आहे। 2 नंबरचा पॉईंट काय आहे ते पाहू। मुलाखतीशिवाय हा पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनाच्या शाळांतील उर्वरित समांतर आरक्षणातील रिक्त जागांवर निवडीसाठी महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेतील निवडणूक आचारसंहितेमुळे खाजगी व्यवस्थापनाचे उमेदवारांनी लॉक केलेले प्राधान्यक्रम दिनांक 25 जून 2024 रोजीच्या शिफारस यादीच्या वेळी लाल रंगामध्ये दर्शवण्यात आलेले होते। बघा, मुलाखतीशिवाय म्हणजेच विदाऊट इंटरव्ह्यू हा पर्याय निवडलेल्या प्रायव्हेट शैक्षणिक संस्थांनी आता जे समांतर आरक्षणातील जी रिक्त पदे आहेत, त्या रिक्त पदांची निवड यादी प्रसिद्ध करताना आचारसंहितेमुळे शासनाला ती निवड यादी प्रसिद्ध करता आली नाही। आणि बघा, ते जे प्राधान्यक्रम आहेत ते लॉक केलेले प्राधान्यक्रम लाल रंगांमध्ये दर्शवण्यात आलेले होते। बघा पुढे, मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या संस्थांपैकी रयत शिक्षण संस्था सातारा या संस्थेतील कर्मचाऱ्यांनी माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल केलेल्या याचिका क्रमांक 180/2024 व अन्य संलग्न याचिका प्रकरणाची आज दिनांक 5 जुलै 2024 रोजी सुनावणी झाली। बघा, रयत शिक्षण संस्थेच्या संदर्भात जी मुलाखतीशिवाय हा पर्याय निवडलेला आहे, या रयत शिक्षण संस्थेमधील कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयामध्ये कोर्ट केस दाखल केलेली आहे आणि त्या केसची आज 5 जुलै रोजी न्यायालयामध्ये सुनावणी होती। आज झालेल्या सुनावणीमध्ये माननीय न्यायालयाने काही निर्देश दिलेले असल्याने त्या निर्देशांची यादी जाहीर करण्यावर काही परिणाम आहे किंवा कसे याबाबत शासकीय अभियोक्ता यांचे मत घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल। बघा, रयत शिक्षण संस्थेच्या संदर्भात आज उच्च न्यायालयाने काही निर्देश दिलेले आहेत। त्या निर्देशांची आता पुढील जी निवड यादी प्रसिद्ध होणार आहे, विना मुलाखत रयत शिक्षण संस्थेमधील 173 पदे आणि इतर 2 संस्था यातील विना मुलाखतीची जी निवड यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, त्यामध्ये रयत शिक्षण संस्थेमधील आता या कोर्ट केसचा काही परिणाम ती यादी लावण्यावर होतो का याची माहिती शासकीय वकिलांचे मत घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे, असं या न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे। बघा, न्यूज बुलेटिनद्वारे वेळोवेळी अद्ययावत माहिती प्रसारित करण्यात येईल, याची अभियोक्ताधारकांनी नोंद घ्यावी। बघा मित्रांनो, आता या कोर्ट केसमध्ये काय झालं याचा अहवाल शासनापर्यंत सध्या पोहोचलेला नाही। त्यामधील काय निर्देश दिलेले आहेत त्याचा अवलोकन करून शासन ही पुढील निवड यादी प्रसिद्ध करणार आहे। आणि बघा मित्रांनो, याचबरोबर आता आचारसंहिता ही संपलेली आहे, विधान परिषदेतील आचारसंहिता ही संपलेली आहे। त्यामुळे आता खाजगी संस्थांमधील विथ इंटरव्ह्यूचा राऊंड्स लावण्यासाठी शासनाला आता कोणतेही बंधन नाही। शासनाने या न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून विथ इंटरव्ह्यूच्या संदर्भात एकही पॉईंट नमूद केलेला नाही। बघा, त्याचबरोबर मित्रांनो, 2017 मधील जी शिक्षक भरती आहे, त्या शिक्षक भरतीवरती कोर्टाचा स्टे आहे, हे आपल्याला माहीतच आहे। तर बघा मित्रांनो, 2017च्या शिक्षक भरतीवरील ही जी कोर्ट केस आहे, त्या कोर्ट केसची मित्रांनो आज
7 जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर कोर्टमध्ये सुनावणी होती आणि या सुनावणीमध्ये नेमके आज या केसची सुनावणी झाली किंवा नाही, तसेच यामध्ये काय घडामोडी घडल्या याविषयी अद्याप आपल्याला माहिती अपडेट्स मिळालेली नाही. आपल्याला अपडेट मिळाल्यानंतर या 2017च्या शिक्षक भरती संदर्भात आपण माहिती देऊ. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर एक वेळ लाईक अवश्य करा. धन्यवाद मित्रांनो.